एकीकडे आखाती देशांमध्ये वाढत असलेला तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीमुळे देशातील गॅस पुरवठ्यावर परिणाम होतो आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे। तर दुसरीकडे याच संकटाचा फायदा घेत काही जण काळा बाजार करून मोठा नफा कमवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। नगर पुणे महामार्गावरील कामरगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत मोठी कारवाई केली। HP गॅस टँकरमधून थेट व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरणाऱ्या डोळीवर छापा टाकून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन बोदले, माणिक गुट्टे, उल्हास कवडे आणि अमृत ठोकळ यांचा समावेश आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून 57 टन 200 किलो क्षमतेचे HP कंपनीचे 3 गॅस टँकर, भारत गॅसचे 20 सिलेंडर, 1 टेम्पो तसेच रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारी उपकरणे असा सुमारे 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेला HP गॅस टँकरमधून अवैध रिफिलिंग सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी कामरगाव परिसरात सापळा रचून ही कारवाई केली। या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमधील मोठ्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे।